गुड्डा सर, गुड्डा जाधव कुठे असाल लगेच आपण संपर्क साधा. समालोचन कक्षापाशी गुड्डा जाधव. मॅच ऑन झालीये. आपण पाहतोय योगेश लोटणकर आणि प्रशांत लोखंडे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. रोहन सानप आणि त्यांच्या विरोधामध्ये बंटी सानप. या समालोचन कक्षामध्ये आपण आवाज ऐकूया कपिलजी ठाकूर सरांचा आणि त्यांच्या समवेत सर्वांचे लाडके गुड्डा जाधव सरांचा आवाज. थँक्यू सो मच हर्षलजी मुंडे सर. यापूर्वी आपण आवाज तुमचा ऐकलात आणि कपिल ठाकूर सरांसोबत आम्ही जोडले गेलो आहोत. चल मॅच कडे वळतो ना. चेंडू अर्थात आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल येतोय. अवंतरी दावेने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होताना पाहायला मिळतात. आणि सरप्राइझिंगली आज आमच्या स्कोर कार्डच्या इथे एक अर्थात समालोचन कक्षात एक व्यक्ती पाहायला मिळतो, तो म्हणजे प्रियेश तर रोजच पाहायला मिळतो, बट रोहा टेनिस क्रिकेट ऑफिशियलचा ऍडमिन अर्थात किरण पाहायला मिळतो ऍज अ गुणलेखक म्हणून. हो पंचांकडे लाऊड अपील. एक बोट आकाशाकडे वरती. लेग बिफोर द विकेट फलंदाज. ओ युट इज गॉन. तो मॅच बघा, रिप्ले पहा की थोडासा स्लोवर वन होता. साइड ॲक्शनने बॉल खूप सुंदर टाकलेला आहे गोलंदाजाने. पुन्हा एकदा पाहूयात की एक्झॅक्टली अगदी स्टम्प टू स्टम्प बॉलर. LBWचा अपील. इट्स क्लिअर आउट. फलंदाज वाद. ओम पॉवर हिटर्स वर्सेस सान्वी स्वरांश पॉवर हिटर्स. दोनही पॉवर हिटर्स दोनही संघ आहेत. सान्वी स्वरांश सरांश पॉवर हिटर्स या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. ओम पॉवर हिटर्सना प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. ऋतिक मैदानामध्ये आलाय. नॉन स्ट्राईक एंडला योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिका या खेळाडूकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. खूप चांगला क्रिकेट त्यांनी सुद्धा अलीकडच्या काळामध्ये खेळलेला आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट प्राप्त केल्यानंतर विजयाचा आत्मविश्वास हा दांडगा झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावरचा फटका इम्प्रॉपर कनेक्शन मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव सुद्धा पाहता पाहता इथे मात्र पूर्ण केली जातीये. आणि अशा पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट गुड्या सर आवश्यक असते की चोरट्या धावा आणि कधी कधी त्या सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फायदेशीर सुद्धा साबित होऊ शकतात. नाही, एक्झॅक्टली चोरटी धाव घेणं आपण म्हणतो की गरजेचं आहे, बट त्या चोरट्या धावेच्या पाठीमागची जी स्ट्रॅटर्जी किंबहुना पाठीमागचं जे ॲथलेटिझम आहे ना, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आला आणि बॅट उचलून खेळायला सुरुवात झाली. असं क्रिकेट नसतं. क्रिकेटच्या आधी तुम्हाला सुद्धा स्ट्रेचिंग करावी लागते, थोडासा रनअप करावा लागतो, त्यानंतर थोडं का होईना बट पुलअप पुशअप्स या पद्धतीच्या एक्सरसाइज कराव्या लागतात. वॉर्म करायला लागते बॉडी आणि त्याच्यानंतर आपण मैदानाच्या आत जाणं गरजेचं आहे. आणि त्याच नंतर अशा 2 रन्स आपल्याला येताना पाहायला मिळतात. चला, षटक समाप्त. षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळतात. त्या म्हणजे आपल्याला 6 ही धावसंख्या धावफलकावरती. ऑन स्क्रीन आपल्याला मंथन पाहायला मिळतोय. मंथन जो पाहायला मिळतोय, जो आपण रोहा स्पोर्ट्स आणि रोहा तालुका प्रीमियर लीग वरती ज्या रील्स आपण पाहतोय, ज्या बनून येतात, एडिट होऊन येतात प्लेयरच्या बॅटिंगच्या, त्या रील एडिट करणारा अर्थात मंथन आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गुड्या सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की प्रिपरेशन करणं फार गरजेचं आहे, स्ट्रेचिंग करणं फार गरजेचं आहे, फिटनेस फार महत्त्वाची आहे. तुम्ही जर हेल्दी नसाल किंवा तुमची बॉडी थोडी हेवी असेल, तुम्ही स्ट्रेचिंग करत नसाल तर निश्चितपणाने त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला होतो. तुम्हाला त्याचवेळी प्रकाश शिंदे सरांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. मी विनंती करतोय पिंड्यादाना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करायचा आहे. बघा, आम्हाला एक बाईकची चावी मिळालेली आहे. यामा कंपनीच्या बाईकची चावी आहे. ओळख पटवून घेऊन जायची आहे. एका छोट्या प्रेक्षकाला ती मिळालेली आहे. सो डेफिनेटली ओळख पटवून घेऊन जायची आहे. प्रेक्षकांनी आपल्या खिशाला हात लावायचे. विहीरने आणलेली आहे. सो वीर, थँक्यू सो मच. खूप चांगलं काम तुमच्या माध्यमातून होत आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर. लोवा फुल टॉस बॉल. त्याला फक्त दिशा दाखवायची होती. लेग स्टंपच्या खूप बाहेर. पंचांचे इथे मात्र 2 हात समांतर झालेले आहेत. धाव अवांतर येते. गोलंदाजाने पहिलाच बॉल बघा कशा पद्धतीने टाकलेला आहे. हेड पोझिशन
ऑफ स्टंपच्या खूप बाहेर गेली, पाहिलंच नाही स्टंप कुठे आहेत एक्झॅक्टली, आणि तदनंतरच्या काळामध्ये लेग स्टंपला सोडणारा हा बॉल आपण पाहायला मिळालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, तिथे मात्र झोकेची घंटा वाजली असती, डायरेक्ट थ्रो, काम तमाम झालं असतं. परंतु फलंदाजाने घेतलेली चपळाई, फलंदाजीमध्ये घेतलेली एक चांगली धाव, वेळच्या वेळी चांगल्या पद्धतीचा निर्णय त्याच्या फायद्याचा ठरला असं आपण म्हणूयात. धावसंख्या झालेल्या आहेत 8 धावा, एका विकेटचं पतन. ओव्हर नंबर 2 मध्ये गुड्डेसर आपण आहोत. ओम पॉवर हिटर्स ही फलंदाजी करते, सान्वी सारांश पॉवर हिटर्स ज्यांनी फिल्डिंग स्वीकारलेली आहे. हलक्यातने चेंडूला फक्त दिशा दाखवायची होती, गली क्षेत्रामध्ये फील्ड केला जातोय, सिंगल आलेली आहे. ओम पॉवर हिटर्स धाटाव आणि सान्वी शारांस पॉवर हिटर्स पिंगळसई हे दोन संघ पाहायला मिळतात. काहीतरी हलचल झाली होती बॉलमध्ये, थोडा का होईना बट यस काहीतरी हलचल होताना पाहायला मिळाली होती. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला, पण त्याच्या हातातून सुद्धा एकदा टॉस झाला, पण मात्र त्यांनी चेंडू पकडला. गोलंदाज ओमकार पाहायला मिळतो. आणि ओमकारची उंची जर आपण पाहिली ना, जेव्हा ओमकार बॉल टाकताना जेव्हा जम्प करतो ना, तर पाठीमागे लागलेल्या साईड स्क्रीनच्या वरून सुद्धा हात त्याचा येतो, इतका उंच. आता हे थोडा का होईना ना पंच वळतात आमच्यापर्यंत. अर्थात हा नियम क्रमांक 22 नुसार वाईट बॉल सुद्धा येताना पाहायला मिळाला. बघा हेड पोझिशन कुठेतरी साईडला जाते, स्टंपकडे पाहत नाही, बॅटरकडे पाहत नाही, आणि त्यामुळे बॉल अगदी कुठेतरी टाकला जातोय, ज्या जागी टाकायचा आहे तिथे पडत नाहीये. त्यामुळे गोलंदाजाला या गोष्टीकडे सुद्धा लक्ष केंद्रित करावं लागेल. 10 धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत. ऋतिक स्ट्राईक एंडला खेळत आहेत. ओमकारचा सामना करण्यासाठी सज्ज. यावेळचा बॉल, यावेळचा फटका चांगला आहे, कनेक्शन दर्जेदार फटका, बहारदार षटकार. थोडंसं तुम्ही पिन मारलीत आणि हे वादळ आता घोंगावणारं पाहायला मिळालंय. ऋतिकच्या पाठमधून आलेला हा षटकार धावसंख्येला मोठी उंची देतोय. 16 धावसंख्या, एका विकेटचं पतन. यावेळचा बॉल पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा काहीतरी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केलाय. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू फील्ड केला जातोय, सिंगल स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. धावसंख्येमध्ये 1ची भर पडतीये. शेवटचा बॉल बाकी आहे. 17 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सफलता प्राप्त केल्यानंतर या ओव्हरमध्ये जो षटकार आलाय त्यामुळेच खरं तर धावसंख्येला ही उभारी मिळालेली आहे, भरारी मिळालेली आहे, आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी करताना पाहायला मिळाले. थोडीशी पडझड झाली, पण इट्स ओके, क्रिकेटमध्ये हे असं होत राहतं. आणि शाहरुख खान म्हणतो ना, बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बातें तो होती ही रहती है. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होते, विकेट किपरच्या हातातून झालेली चुकी, त्याला बॅकअप केलं जाते, आणि अशा पद्धतीचं बॅकअप असणं फार गरजेचं आहे. आफ्टर 2 ओव्हर्स 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत ज्या धावगतीने ओम पॉवर हिटर्स धाटाव संघ जो धावत आहे, त्याच धावगतीने जर धावले तर 54 पर्यंत पोहोचू शकतात. पण निश्चितपणाने या 54 धावा 70 मध्ये कशा पद्धतीने बदलित करता येईल याचा विचार करावा लागेल. सान्वी सारांश पॉवर हिटर्स पिंगळसई टीमचा जर विचार केला तर त्यांनी जे केलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे, योग्य केलेलं आहे, बरोबर केलेलं आहे. त्याच जे गोलंदाजांनी जी गोलंदाजी टाकलेली आहे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तिसऱ्या गोलंदाजाला आता गोलंदाजी करावी लागेल. कारण पॉवर प्लेच्या ओव्हर समाप्त झालेले आहेत. बॉल थोडासा जुना झालेला आहे. बॉलवर असणारा जो फर आहे तो थोडासा कमी झाला असेल. तडफतं ऊन आहे, हीट थोडीशी वाढलेली आहे, थंडी थोडीशी कमी झालेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने फलंदाजी करणाऱ्या संघाला याचा फायदा होऊ शकतो. कनेक्शन चांगले करावे लागेल. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू मैदानाच्या खूप बाहेर जातात, हा आजवरचा इतिहास आहे, आणि त्या इतिहासाला साक्षी मानून फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सज्ज. सन्नींसाठी टाकलेला हा बॉल अगदी डीप एक्स्ट्रा कवर, सीमा रेषेच्या बाहेर. उतार दो वो चूड़ियां जो रातों में खनक दी है, दिखा दो ऐसी बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. ट्रेडमार्क शॉट ऑफ विराट कोहली, कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम फटका, चेंडू सीमा रेषा बाहेर षटकार. पद्धतीचा होता फटका, ज्या पद्धतीने रंगवला रडार मध्ये, रेंज मध्ये आला, आणि आता स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या स्ट्रॉंग झोन मध्ये हा फटका जातोय. नेक्स्ट बॉल.
गॅप मध्ये ढकलला आणि मिळवला सुद्धा चौका. चेंडू सीमा पार. 4. राहुलजी पाठक यांना विनंती की आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. आणि रोहनजी दळवी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा अतिथी कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मॅच कडे वळतो ज्या ठिकाणी धाव फलकावरती लागल्या तब्बल 28 ही धावसंख्या धाव फलकावरती एक गडी बाद असताना पाहायला मिळाली आहे. बघा ना, मागील दोनही चेंडूंवर 2 मोठे फटके आलेले आहेत. सन्नी या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलेले आहेत. मी म्हणालो होतो की हीट, टेम्परेचर आणि या गोष्टींचा फायदा सगळ्याच फलंदाजांना होणार हे निश्चितपणाने आहे. कारण सिक्सर सुप्रीमो कंपनीचा बॉल मैदानाच्या बाहेर जातो हे आजवर तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे गोलंदाजाला आता बदल हे करावेच लागतील. यावेळचा बॉल तेच तर टाकलाय. पुन्हा एकदा एज लागून बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये आलेला नशिबाचा चौकार. धावा देऊन जाईल 4. आलेला हा चौकार. शोध पाहायला मिळाली विकेट किपरच्या माध्यमातून. क्लोज किपिंग करत असताना अशा पद्धतीच्या चुका तुम्ही करू शकत नाहीत. एकतर तुम्ही क्लोज किपिंग करत असाल तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा तुमच्या रेंजमध्ये ठेवायचा किंवा शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तुमच्या रेंजमध्ये ठेवायचा. तुमच्या हातातून चेंडू निसटला तर तो कव्हर करता त्याला आला पाहिजे. विकेट किपर चेंज केला जातोय. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 32 धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळी आपडलाय आणि सापडलेला नाहीये फलंदाजाला. खूप सुंदर चेंडू. व्हेरिएशन फार महत्त्वाचे असतात. कधी कधी तुमच्या स्वभावामध्ये तुमचा शांत स्वभाव हा रागीट स्वभावामध्ये बदलित होतो. तशा पद्धतीने तुमचा एक तेज तरार बॉल थोडासा स्पिन मध्ये बदलित करताना गोलंदाज पाहायला मिळालेले. यावेळचा बॉल स्लोवर 1. पीक चांगला गेलाय. कनेक्शन इम्प्रॉपर होतं परंतु ताकद चांगली होती आणि हा चेंडू गेलाय गगनभेदी. गगनचुंबी षटकार. आज ऋतिक जाधव सांगतोय इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. स्वतःच्याच होम ग्राउंडवर काय ताबडतोड फलंदाजी करतोय. आणि अशा पद्धतीच्या फलंदाजीची नितांत आवश्यकता होती. ज्या वेळेला तुम्ही पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताय, पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 18 धावा आल्या होत्या आणि तदनंतरच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये 20 आल्यात. सो डेफिनेटली वेल बॅटिंग दोनही फलंदाजांकडून. यावेळी पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. 22ची ही धाव चोरली जातीये. या ओव्हरमध्ये टोटल 21 धावा आल्यात. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 39 धावा एका विकेटचं बदन. आणि आता पाहूयात येणाऱ्या काळामध्ये 12 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जातील. तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होतोय. ओव्हर यू डीजे मास्टर. बऱ्याचशा प्रीमियर लीग्स, बऱ्याचशा टुर्नामेंट आम्ही कव्हर करतो, परंतु डिसिप्लिन ज्या वेळेला जी डिसिप्लिन नावाची गोष्ट समोर येते त्यावेळेला आम्ही नेहमी सांगतो रोहा तालुक्यामध्ये रोहा तालुका प्रीमियर लीग नावाची एक स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये टाईम टू टाईम मॅचेस चालू होतात. वेळच्या वेळी कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नाही आणि हे फार गरजेचं आहे. आयोजनकर्ती कमिटी अर्थातच रोहा तालुका क्रिकेट मित्र परिवाराने ही आयोजित केलेली स्पर्धा, प्रमोद शेठ मस्कर यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी जे प्रेक्षक आलेले आहेत ना त्या दर्दी प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. चला मॅचकडे वळतोय. ओम पॉवर हिटर्स धाटाव संघाने पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 39 धावांची मजल मारलेले. 1 विकेट त्यांची धारातीर्थी पडली आहे जरूर, परंतु येणाऱ्या काळामध्ये ही जी पार्टनरशिप जर आपण स्क्रीनवर पाहिली योगेश आणि ऋतिकची, ऋतिकने 11 बनवल्यात, योगेशने 23 बनवल्यात आणि अशा पद्धतीने 36 धावा झालेल्या आहेत 14 चेंडूंमध्ये. खूप सुंदर पार्टनरशिप.
क्रिकेटमध्ये पार्टनरशिपला फार महत्त्व असतं. जसं जीवनामध्ये एखाद्या पत्नीची साथ नवऱ्याला किती आवश्यक असते हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर फिरवली तर 78 धावा बनू शकतात या स्कोरकडे पाहिलं तर, या धावगतीकडे पाहिलं तर. सन्माननीय योगेशजी गंभे सुद्धा इथे आलेले, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज झालाय, पुढे सरसावून नाचत आले होते, बॅटच्या कडेला स्पर्श झालाय, किनारा लगा, सहारा मिला, फलंदाज वाद. तो मॅच पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलणारा पाहायला मिळाला. पण मैदानामध्ये ज्या वेळेला बॅटर वर्सेस बॉलर असे जे बॅटल रंगेल तेव्हा खरोखरच एकाच घरातील दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतील, दोन बंधू एकमेकांच्या विरोधामध्ये. आणि हे बॅटल फार इंटरेस्टिंग असणार आहे. लहान भाऊ मोठ्या भावाच्या विरोधामध्ये खेळणार आहे. मोठ्या भावाला माहीत आहे आपला भाऊ काय करू शकतो, पण तो लहान भाऊ सांगतोय मला हलक्यात घेऊन चालणार नाहीये. रोहन सानप मैदानामध्ये आलाय. मागील काही हंगामांमध्ये यांनी केलेले क्रिकेटमध्ये कमालीचे बदल, क्रिकेटमध्ये केलेली कमालीची फटकेबाजी, त्याच वेळेला आपल्या हिमतीच्या जोरावर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी एकहाती मुकाबले जिंकून दिलेत ना, त्यामुळे ओमकारला सुद्धा आता आपल्या भावाचा विचार करावा लागेल. भाऊ वर्सेस भाऊ, ब्रदर्स वर्सेस ब्रदर, ब्रदर्स ऑफ डिस्ट्रक्शन, कोण डिस्ट्रक्ट करेल एकमेकांना हे देखील पाहावं लागेल. ओमकार पुढील बॉल घेऊन, मागील बॉलवर विकेट मिळालेली आहे, सो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. 12 धावा खर्च केल्यात वैयक्तिक स्पेलमध्ये. पाहूया काय घडतंय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, हा 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 कर छरन. मॅच आता ओमकार जो लहान भाऊ आहे तो घरी जाऊन आईला काय नाव सांगेल, वडिलांना काय नाव सांगेल. दादाने आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार मारला. दादाला सांगा जरा कमी मारा, पण गरज आहे. मोठा मोठा आहे, बडे मिया तो बडे मिया असंच म्हणूयात आपण. षटकार आलाय, बॉल इतका लांब गेलाय, इतका लांब गेलाय, ही प्रेक्षकांना आयोजकांना शोधावं लागेल. सो अंपायरने बॉल मागितलेला आहे, सो बॉल द्यायचा आहे. चला जास्त वेळ दौडू नका, निर्धारित 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग कव्हर करायची आहे. सो डेफिनेटली या गोष्टींची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्या जवळ जर बॉल असेल आलेला तर त्यांनी पटकन फेकून द्यायचा आहे, कारण थोडासा टाइमपास झाल्यामुळे वेळ थोडीशी पुढे जाते. चला 45 धावा झालेल्या आहेत, 3.2 षटक आतापर्यंत चालू आहे. तेजस नरे प्लीज प्लीज मंचाशी संपर्क साधा, बॉल फेकायचा आहे. आणि प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आपण वाढताना पाहायला मिळते. बघा काही प्रेक्षक सावलीचा आडोसा घेऊन बसलेले आहेत, बाईक्स घेऊन आलेले आहेत, त्या बाईक्सवरच अगदी बसून आरामात पद्धतीने आनंद घेत आहेत. काही अगदी जेवणाचा आस्वाद घेऊन आलेले आहेत. काही प्रेक्षक घर बसल्या अगदी टी शर्ट काढून घरामध्ये एसीचा आस्वाद. बघा हे दोघा, बघा हे छोटे, बघा चला तू चणे आण मी वाटाणे आणतो, बाकीचं काम माझं असं सांगतोय. षटकार मारल्यानंतर मी बँजो वाजवणार डेफिनेटली. आणि अशा पद्धतीचे प्रेक्षक असतात ना, ते दर्द. रोहनचे पप्पा सुद्धा आहेत. सो आज पप्पा लपून मॅच पाहत आहेत. मोठा चांगली कामगिरी करतोय की बारका चांगली कामगिरी करतोय. मग उद्याच्या दिवसामध्ये एखादी मच्छीची किंवा मटणाची एक तुकडी किंवा एक तुकडा जास्त त्याला दिला जाईल. हे बघा प्रेक्षक अगदी पाय पसरून बसलेले आहेत आणि शांतपणे, म्हणजे काही प्रेक्षक आता इनिंग्स ब्रेक झालेले आहेत. चला बॉल फेकायचा आहे, खूप जास्त डिले होतोय. प्रेक्षकांचं कौतुक करेन, म्हणजे थोडासा काही वेळ मिळाला ना की आपल्या गर्लफ्रेंडचा, आपल्या प्रियसीचा, आपल्या बायकोचा मेसेज आलाय का हे सुद्धा चेक करतायत. सो हे सुद्धा फार गरजेचं आहे. हे बघा प्रेक्षक, हे बघा अगदी चर्चा करतायत कोण जिंकेल हा सामना. RTPL पुढच्या वर्षी कदाचित 4 व्हीलर सुद्धा असू शकते. सो या चर्चांना सुद्धा आता तेजस्वी नरे उदाहरण आलेलं आहे की RTPL ही नुसती स्पर्धा नाही राहिलेली आहे, आता ती ब्रँड म्हणून या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आणि खुश खबर आहे, या बॉल नंतर नक्कीच सांगेन. वाईड बॉलचा इशारा येतोय. या मैदानावर संडे स्पेशल काय असणार आहे,
फायनल जरूर आहे, पण संडे स्पेशल काय असणार आहे, सर्व क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणार आहे. भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज टेस्ट क्रिकेटमध्ये काय कमालीची फलंदाजी केलेली आहे, वन डे टेस्ट T20 मध्ये कमालीचे प्रयत्न करणारा यशस्वी जयस्वाल येणार आहे आणि त्याचं स्वागत नाव घेतल्यानंतर हा फटका जातोय मैदानाच्या बाहेर. 6 रन षटकार. यशस्वी जयस्वाल या खेळाडूचं, भारतीय खेळाडूचं, इंडियन क्रिकेट टीमच्या खेळाडूचं या मैदानावर, या स्पर्धेमध्ये संडे अर्थात रविवारी आगमन होणार आहे. सो सर्व क्रिकेट रसिकांनी मैदानावर मॅच पाहायला या अशी मी विनंती करतोय. या वेळचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट खेळलाय, बाणासारखा सरळ आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीयेत. आता करंट रन रेट जो चाललेला आहे त्या धावगतीने जर पुढे गेले तर 90 पर्यंत जाऊ शकतात. सो डेफिनेटली तशाच पद्धतीचा विचार करावा लागेल. रोहनने 3 चेंडूंमध्ये 13 केलेले आहेत. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकलेले आहेत. ऋतिकने सुद्धा 1 षटकार ठोकलाय. 6 चेंडू फेस करत असताना 11 धावा त्याने बनवलेले आहेत. सो डेफिनेटली ओमकारची गोलंदाजी जी पहिल्या बॉलवर त्याने विकेट घेतली होती त्याचा काहीही अर्थ आता मैदानामध्ये उरलेला नाहीये. यावेळचा बॉल, यावेळचा फटका, वा 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 कमाल, लाजवाब बेमिसाल षटकार. म्हणतात ना की जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान कभी ना छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याच मैदानावर क्रिकेटचे बालकडू घेतलेला ऋतिक ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, 2ही षटकार त्याच झोनमध्ये मारलेले आहेत. आता मात्र आयोजकांना प्रेक्षकाची भूमिका किंवा व्हॉलेंटियरची भूमिका बजावावी लागलेली आहे. चेंडू इतका लांब की शोध चालू आहे. 59 धावा, 2 विकेटचं पतन 4थ्या ओव्हर मधला. हा शेवटचा बॉल सुद्धा भिरकावायचा होता, तिथे मात्र असफलता प्राप्त, परंतु धाव चोरली जातीये हे फार महत्वाचं आहे. आफ्टर 4 ओव्हर्स 60 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 4 षटकांची समाप्ती. प्रोजेक्टेड स्कोरकडे नजर फिरवली तर निश्चितपणे 92 पर्यंत जाऊ शकतो आणि खरोखरच खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. जे नवीन आलेले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी चालू असलेला सामना ओम पॉवर हिटर्स धाटा वर्सेस सानवी सारांश पॉवर हिटर्स पिंगळसई या दोन संघांच्या दरम्यान चालू असताना सन्माननीय रोहनजी दळवी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. मी योगीराज दादांना मी विनंती करतोय की रोहन दादांचं इथे स्वागत करायचं आहे. दादा, तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. 4 षटकांची समाप्ती. मिहिर स्पोर्ट्सचे ओनर रोहन दादा आणि त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. सनी आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. सनी खूप महागडा ठरलाय असं आपण म्हणूयात. या बॉलचा बॉल सरळ खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, विकेटचं पतन होतोय. इट्स गॉन. OUT मैदानाच्या बाहेर. बॉटम ऑफ बॅट कनेक्ट झालं होतं मिड विकेट रिजन मध्ये. चांगलं प्रोटेक्शन होतं. पेट्रोलिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि फलंदाज बाद झालेत. कुमार पवार मैदानामध्ये दाखल झालाय. सो स्पीडअप करायचा आहे. खूप जास्त वेळ दवडला जातो. या इनिंगला खूप जास्त वेळ गेलेला आहे. सो वेळ वाया घालवायचा नाहीये. वेळेचं महत्त्व तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे. एका सेकंदासाठी किंवा एका मिनिटाचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे. ट्रेनला जर तुम्ही प्रवास करत असाल, रोह्यावरून जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल आणि ती ट्रेन चुकली तर तुम्हाला ST ने प्रवास करावा लागतो. एका मिनिटासाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होतात. फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी ॲक्सिडेंट सुद्धा होता राहतात. सो डेफिनेटली या गोष्टींकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. बघा ना, लग्न कार्यामध्ये मुहूर्तावर लग्न
जास्ती करून केलं जातं, नाहीतर कधी केलं असं रात्री 12 वाजता सुद्धा लग्न लावली असती. वेळेला फार महत्व आहे. यावेळेचा बॉल शुभ मुहूर्त गोलंदाजाने केला. नवीन गोलंदाजाचं स्वागत केलं. स्लो वन पिक करता आलेला नाहीये. पडल्यानंतर काटा बदलणारा आणि जिव्हारी काटा कीर करणारा पाहायला मिळाला. बघा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला. विकेट किपर कडून चांगल्या पद्धतीने कीप करता आलेला आहे. स्लीपमध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलेला आहे. सो डेफिनेटली काहीतरी वेगळं होऊ शकतं. पुढे टाकावं लागेल. बॉल एज आणि बिहाइंड द विकेट. इथे मात्र कॅचेस विन मॅचेस. तंबाखू सोडा, दारू सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सोडा, गर्लफ्रेंड दुसऱ्या मुलासोबत फिरत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. फार धोकादायक. डेंजर डेंजर. सो मगाशी नितीनची कॅच आय थिंक शाकिबची कॅच सुटल्यानंतर शाकिबने काय कमालीची फलंदाजी केली आणि निश्चितपणाने इथे मात्र धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावा थोड्याशा कमी गतीने आलेल्या आहेत. मागील 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. सो जो रन रेट आहे त्याला थोडासा दाबलेला आहे आपण म्हणूयात. हा इथे मात्र चुकी झालेली आहे. दोघात तिसरा आणि चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. आता त्याला सुद्धा विसरा. चौकार. विकेट मिळवण्याची किंवा हा चेंडू डॉट करण्याची संधी होती, पण निश्चितपणे आपण पाहतोय या चौकारासह धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 65 धावा. 65 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचे 2 बॉल या 5व्या षटकातील गोलंदाज सनीचे. हो खोलवर टप्प्याचा बॉल बिलकुल जड मिळाला था. यॉर्कर डिलिव्हरी जखडून ठेवलं, बांधून ठेवलाय. आणि अशा पद्धतीची बांधणारी गोलंदाजी तुमच्या हातामध्ये, तुमच्या स्पेलमध्ये, तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं फार गरजेचं आहे. शेवटचा बॉल जिथे 65 धावा, 3 विकेट्स. 5व्या ओव्हरचा शेवटचा बॉल यावेळचा टाकल्यानंतर मैदानाच्या बाहेरून नाही तर मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होईल. फलंदाज रोहन सानप 5 मध्ये 17 धावांची खेळी करून जाईल मैदानाच्या बाहेर. हा स्पोर्ट्सच्या लाईव्ह जे कॅमेरा कव्हर करतायत, जो टेलिकास्ट करतायत, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शेवटची ओव्हर, भैरवीचं षटक आणि ती टाकण्यासाठी आलेले गोलंदाज नाव नाहीये माहिती. त्यांनी टाकलेला हा बॉल पंच आधीच 2 हात वरती करतायत. इट्स अ व्हाईट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर जितका जास्त पाय टाकाल तेवढी वाईड लाईन वाढत जाते आणि खूप जास्त असेल तर गाईडलाईन होते. सो व्हाईट बॉलचा हा नवा रूल आहे. डेफिनेटली पंचांचं योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येत 66 धावसंख्या होते. कनेक्शन इम्प्रॉपर आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. चपळाईने आले. डायरेक्ट हातात घेतला असता तर कदाचित धोक्याची घंटा फलंदाजासाठी वाजली असती. दीपेश मैदानामध्ये आलाय गोलंदाजीसाठी. सुंदर चेंडू हँडल करतोय. गती परिवर्तित चेंडू टाकण्याचा त्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीचे व्हेरिएशन निश्चितपणे आपण खूप वेळा वारंवार आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये बदल केलेले पाहायला मिळतात. हे बदल कशा पद्धतीचे असतील पाहूयात. राईट हँडर बॅटरसाठी ज्या वेळेला वाडिश लॉंग ऑफ आहे, त्यानंतर शॉट डीप बॅकवर्ड पॉइंट लावलेला आहे. शॉट थर्ड बॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग लावलेला आहे. वाडिश मिड ऑन आहे. मिड विकेट आपण म्हणूयात त्याला.
आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक असणार आहे. सॉरी लेफ्ट हँडर बॅटर आहे. सो शॉर्ट पॉईंट लावलेला आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग म्हणूयात आपण. गोलंदाज सज्ज. दीपेशचा हा बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. षटकार. म्हणते तुझ्या डोळ्याला चष्मा खूप चांगल्या पद्धतीने शोभतोय. सो वहिनी वाट बघत असतील, सुषमा वहिनी. यावेळेचा बॉल ओ हो 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 खोलवर टप्प्याचा बॉल. जखडून ठेवणारी, बांधून ठेवणारी गोलंदाजी आणि प्रत्युत्तर देणारी गोलंदाजी मी तर म्हणेन. षटकार आल्यानंतर, खराब चेंडू टाकल्यानंतर चांगलं चेंडू टाकण्याचं सुद्धा धाडस तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. ती हिंमत तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला शफल झाल्यानंतर तिथे मात्र यॉर्कर चेंडू टाकलाय गोलंदाज दीपेशने. यावेळचा बॉल पुन्हा एकदा कनेक्शन इम्प्रॉपर आहे, परंतु गॅपमध्ये खेळलं त्यामुळे एकापेक्षा जास्त धावा मिळू शकतात. परंतु ज्या चपळाईने क्षेत्ररक्षक आले होते त्या चपळाईमुळे एक धाव वाचली असं आपण म्हणूयात. करंट रन रेट 13.06 अशी धावगती आहे. 74 धावा ऑलरेडी झालेल्या आहेत. 2 मध्ये एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये दोनही फलंदाज असणार आहेत. कुमार पवार मैदानामध्ये आलेत. ज्या वेळेला 3 चेंडू त्यांनी फेस केले, फक्त 2 धावा बनवलेल्या आहेत. परंतु जे 2 बॉल बाकी आहेत ना, त्यामध्ये एक मोठा स्ट्रोक मारणं फार गरजेचं आहे. आदित्य नवीन फलंदाज. यावेळचा बॉल शोधामध्ये असताना, शोधलं की सापडतं असं म्हटलं जातं, परंतु शोध करत असताना डोळे, कान हे सगळं उघडं ठेवावं लागतं. कारण कधीही आवाज येऊ शकतो, कधीही काहीतरी दिसू शकतं. आणि ते करत असताना डोळे बंद करून ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालेला आहे. शेवटचा बॉल. 74 धावसंख्या, 4 विकेट्स. कनेक्शन इम्प्रॉपर आहे. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. एकापेक्षा जास्त मिळणार आहे आणि जास्त मिळणार नाहीये. पहिल्या सत्राची समाप्ती होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 75. जिंकण्यासाठी 76 धावांचं आव्हान असणार आहे. बघा संडे स्पेशल काय असणार आहे. फायनल जिंकणाऱ्या संघ मालकासाठी निश्चितपणे 5 ग्रॅम सोन्याचं कॉईन असणार आहे. संघ मालक संघ नायक, विजेता, उपविजेता त्याच्यासाठी चांदीचं कॉईन असणार आहे. आणि एक स्पेशल बाब काय असणार आहे, रायगड नगरीमध्ये, रोहा तालुक्यामध्ये, RTPL मध्ये धाटावच्या या मैदानावर कोण येणार? यशस्वी जयस्वाल. एकदा जोरदार टाळ्या आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत, कारण एवढ्या मोठ्या प्लेअरला आपल्या प्रीमियर लीग मध्ये ॲज अ स्पेशल गेस्ट म्हणून त्यांनी बोलवलेलं आहे. सो ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय 36 मध्ये 76 ची आवश्यकता आहे. सो डेफिनेटली दुसऱ्या सत्रासाठी आपण वळतोय प्रथमेश जी ठाकूर यांच्याकडे. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच कपिलजी ठाकूर सर, धन्यवाद. हर्षलजी मुंडे सर आणि गुड्ड्याचे जाधव सर आपलं देखील वेलकम, मोस्ट वेलकम. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अगदी आपण पाहिल्याचं क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. याची देही याचा डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतो. उपस्थित तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं या सुवर्ण नगरीवरती सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा मैदानाच्या आतमध्ये, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, आणि हा सोहळा आम्हा सर्व रोहेकरांच्या अभिमानाचा, गौरवाचा, परंपरेच्या दिशेने वाटचाल करणारी क्रिकेटची दैदिप्यमान स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व चौथं. ज्या चौथ्या पर्वाचा आम्हा सर्वांना आहे गर्व, असा दमदार चौथं पर्व आपण अनुभवत आहोत. आई कानावळ. खरं तर आज
नव्हे तर सलग चौथ्या दिवसामध्ये राजूदादा अगदी जबरदस्त चविष्ट आणि रुचकर जेवणाची मेजवानी आम्हाला खरं तर त्यांच्या वतीने लाभते. मराठी संस्कृती जपून प्रकृती जपण्याचा हा प्रयत्न. केरकर फार्मला आपण व्हिजिट करा. फार सुंदर फार्म हाऊस आहे. आम्ही देखील व्हिजिट केलेलं होतं आणि दमदार फार्म हाऊस आहे. अगदी तुम्हाला जसं पॅकेज हवं आहे तसं ते तुम्हाला मिळेल. पहिली तांबडी तामणशेत आणि श्री गणेश ऑडिओ ज्यांनी आमच्या आवाजाची आज सलग चौथ्या दिवसामध्ये चांगली काळजी घेतलेली आहे. प्रेक्षकांना आपल्या तालावरती नाचवलेलं आहे. श्री गणेश ऑडिओ, DJ संकेत अँड ऑडिओ अँड लाईट इव्हेंट. रोहा तालुका प्रीमियर लीगसाठी लागणारं महत्त्वपूर्ण सहकार्य कोणी केलं त्या सर्वांची माहिती आपल्याला पाहायला मिळाली. मॅचला आपण पाहतो होती सुरुवात. रोहा स्पोर्ट्सच्या नवीन खरेदीसाठी रोहा स्पोर्ट्सचा देखील भरपूर सारा शुभेच्छा. 20,000चा पल्ला देखील ते ओलांडतील, त्यामध्ये शंका नाही आहे. काही थोडेसे सबस्क्रायबर शिल्लक आहेत. प्रियेश पवार, प्रथम तर तुमचा मोबाईल इकडे चेक करायला, सबस्क्राईब केलं की नाही रोहा स्पोर्ट्सला. आणि ओम मस्करला आपण पाहतोय, अगदी लहान मुलगा आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये. अंपायरचा ग्रीन सिग्नल. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्हाला DJ इथे मात्र पुरस्कृत केले, चिरंजीव भिंगारे यांचा आवर्जून आम्ही नामोल्लेख करू. थँक्यू सो मच चिरू. अगदी आपण पाहिलं तर क्रिकेटवरती नितांत प्रेम खोतकरू क्रिकेटपट्टू देखील आहे आणि ज्यांच्या वतीनं आम्हाला DJ इथे पुरस्कृत झाले. चिरू भिंगारे, आपलं पुन्हा एकदा RTPLच्या वतीनं मनापासून आभार. मॅचला होते सुरुवात. गेम ऑनचा इशारा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स टू द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. मॅच इज ऑन. ओ पहिलाच रिवर्स खेळलाय, उलटा पुलटा अल्टी पलटी देख घुमा के आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात. बॉल चाललाय सीमा पार. हॉटेल 826 चौकार. काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. दमदार सुरुवात आपल्याला इथे सध्याच्या घडीला पाहायला मिळते. चौकार आहे. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. मोठा पाठलाग करायचा आहे तर मोठी बॅटिंग देखील करावी लागेल. राणादा स्ट्रायकिंग एंडवर. ऑन साईडला हलक्या हाताने बॉटम हँडचा वापर सुरेख केला. मनगटी साह्यानं बॉलला वळवलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात मिड विकेटला. रोहा तालुका प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये लागणारे सर्व चेंडू आणि सायकल खरं तर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. उपतालुका प्रमुख शिवसेना रोहा तालुका आदरणीय मनोजजी खांडेकर साहेब आणि त्याच्या समवेत अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या वतीनं 2 सायकल आणि हे सर्व चेंडू ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले आदरणीय सुमितजी काते साहेब. या दोन्ही दमदार व्यक्तिमत्वांचं या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करू, कारण ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान स्पर्धेला राहिलं आणि क्रिकेटप्रेमी मित्रपरिवार रोहाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय प्रमोद शेठ मस्कर साहेब. बेस्ट बॅट्समनसाठी आपण पाहिलं तर स्पेशल गिफ्ट हॅम्पर आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय तात्या मालुसरे साहेब आपण पाहतो इथे काय काढलंय. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस फार महत्त्वाचे आहे. टिप्पा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. समीकरण वारंवार आपण सांगत असतो पण अगदी हा झेल ड्रॉप केलाय. जीवनदान मिळालंय फलंदाजांना. जीवनदान मिळाल्याच्या नंतर तुषार कांबळेनं लगावलेल्या 50हून अधिक धावा. त्यासोबत विजेत्या संघ मालकास 5 ग्राम सोन्याचं नाणं आदरणीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेबांनी पुरस्कृत केलेले. फायनल खेळणाऱ्या दोन्ही संघ कर्णधाराला चांदीचं नाणं पुरस्कृत केलंय आदरणीय प्रमोद शेठ अनंत मस्कर साहेबांनी. रिबस खेळलाय राणादा. राणादा यावेळेस मात्र बार बार बचलाय. अगदी आपण पाहिलं तर ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. इंटरेस्टिंग असेल. थोडक्यात वाचला इकडे. इंटरेस्टिंग असेल ऍक्शन रिप्ले. शफल झाला होता. थांबला बराच वेळ. फुलटॉस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. स्टिकरवर बॉल लागला आणि तिथून थोडासा वेळ घेतला फिल्डरने. अगदी आपण पाहतोय बाजूला जेवणाची मेजवानी सुरू आहे. तिथून देखील लाईव्हचा आवाज येतोय म्हणजे कुठेच RTPL पासून नजरा फेरू शकत नाही तुम्ही. 8 धावा. राणा मोरे. हो यावेळेस काय घडलंय. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी ते मात्र होतोय बाद. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये झाली सुरुवात. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट आणि आता आपण पाहतोय इम्पॉर्टंट विकेट. राणादा. राणा मोरे बॅक टू द पॅव्हिलियन.
या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक सामन्यात सामनावीर तसंच प्लेअर ऑफ द डे साठी टायटन ऑप्टिक्स रोहा यांच्याकडून फास्ट ट्रॅक गॉगल स्पोर्ट्स गॉगल आपण पाहतोय. चेंडूला लागणार या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू पुरस्कृत केलेत आदरणीय मनोजदादा खांडेकर साहेब आणि सुमितदादा काते साहेबांनी. त्यासोबत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक स्वर्गीय सनी दिनेश कांबळे यांच्या स्मरणार्थ श्रीमान राज कांबळे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे. त्यासोबत उत्कृष्ट फलंदाज शूज उभेजी गारे साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. प्लेअर ऑफ द डे साठी सायकल मनोजदादा खांडेकर सुमितदादा काते तेजस्वणी तुषार वाजंत्री मॅडम असतील, प्रसाददादा देशमुख करतात, तानाजी देशमुख साहेब असतील, आतिशदादा पडवळ आणि अभिषेकजी गोतावडे साहेब या सर्व दमदार व्यक्तिमत्वाच्या माध्यमात आम्हाला लाभलेलं आहे. शंकरभाई महाबळे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी, सामनावीरासाठी टी शर्ट आदरणीय बंडाशेठ राऊत साहेब नंदकुमारजी राऊत साहेबांनी पुरस्कृत केलेत. त्यासोबत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज शूज सौरभजी विचारे यांनी आम्हाला पुरस्कृत केले. सेमीफायनल आणि फायनलसाठी मॅन ऑफ द मॅच दहावीर टेलिकॉम विशाल पुरस्कृत स्मार्ट वॉच इथे आम्हाला पाहायला मिळाली. आणि आता मात्र आपल्याला बॅटल चांगलं पाहायला मिळेल. एका बाजूला ओमकार सानप, दुसऱ्या बाजूला रोहन सानप, दोन भाऊ एकमेकांच्या समोर क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती. अर्जुनानं देखील शस्त्र खाली टाकली होती तेव्हा स्वतः श्रीकृष्णांना मात्र भगवद्गीता त्यांना सांगावी लागली होती. आणि आता मात्र हे दोन भाऊ एकमेकांच्या समोर यांना भगवद्गीता कोण सांगणार. आपल्या खरं तर कर्तव्याची जाणीव त्यांना आता व्हायला हवी. शस्त्र टाकून जमणार नाही, लढावं लागेल दोन्ही बंधूंना एकमेकांच्या समोर. यावेळेस काय घडतं, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. रोहन सानपनं ओमकार सानपची विकेट मिळवली. इम्पॉर्टंट विकेट आपण पाहतोय. खरं तर या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं तर दोन बंधू एकमेकांच्या समोर आले होते आणि रोहन सानप अगदी आपण पाहतोय त्यानं विकेट मिळवली. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला पण अगदी आपण पाहिलं तर मोठ्या भावानं लहान भावाला माघारी धाडलंय. यापूर्वी देखील आपण पाहिलं तर उलट झालं होतं, पण आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठ्या भावाचा दबदबा आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळाला. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मिस टायमिंग झाला, हवेमध्ये आला आणि त्यातून झेल संपादित केला गेला. ब्रदर्स ऑफ डिस्ट्रॅक्शन्स, भाऊ भाऊ एकमेकांच्या समोर, पण मोठा भावाचं पारडं जड मी म्हणेन या मॅच मध्ये राहिलंय. दक्षत कडाव सध्या आमच्या सोबत ऑनलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये. प्रत्येकाची फार मेहनत आहे. योगेश दादा अगदी आपण पाहिलं तर आकाश कडाव विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड प्रत्येक कटआउट आपल्या स्क्रीनवरती दाखवतो. इथे बघा सॉफ्ट डिसमिसल मैदानाच्या आतमध्ये. वन ब्रिंग्स टू असं म्हटलं जातं. एक विकेट घ्या दबावामध्ये, दुसरी आपोआप मिळते आणि आता विजय देखील परतीचा प्रवास करतोय. एका पाठोपाठ दुसरी विकेट. आज कानांवरती जेव्हा नाव आवाज येईल, वेलकम टू दी बा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, आणि आज पहिली पॅसेंजर फ्लाईट उडताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच दिवंगत लोकनेते स्वर्गीय दी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेतकऱ्यांचा माणूस, जनतेचा आधार, ज्याच्या संघर्षाने मिळाला हक्कांचा भार, सत्याच्या मार्गाने चाललेला तो एकमेव नेता होता. दी.बा. पाटील नावे अजरामर होता. हे नाव मात्र अजरामर राहील. हायट्रिक बॉल रोहन सानप, विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, पण अगदी आपण पाहिलं तर इथे सिंगल मिळाली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिबांचा संघर्ष, शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा, आगरी कोळी कुणबी कराडी समाजाचा अखेर खरा ठरला. कारण ज्या व्यक्तिमत्वानं कित्येक वेळा आमदार, कित्येक वेळा खासदार पद भूषवण केलं, पण कधीही स्वतःसाठी काही केलं नाही, स्वतःच्या मुलांसाठी काही केलं नाही, व शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी प्रकल्पग्रस्तांसाठी लढला. म्हणून आजही दी.बा. पाटील हे नाव अमर आहे आमच्यामध्ये. आदराने घेतलं जातं शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा नेता.
त्यात अगदी आपण पाहिलं तर बॅकअप नव्हतं. फिल्डर तेच सांगतात की बॅकअप नाही आहे, मी हिट केला असता, पण बॅकअप फार दूर आहे. जर मिस हिट झाला तर कदाचित एक्स्ट्रा रन्स मिळतील. समजदारी. पुढे येऊन ऑन साईडला टर्न करतोय, शॉट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, धावतोय. शर्यत लागली आहे, शर्यत चेंडूने जिंकली अखेर. इथे जणू काही रिले रेस लागली होती आणि ती रेस जिंकली. बॉलने ओलांडली सीमारेषा. चेंडू सीमा पलीकडे. 8:26 हॉटेल चौकार. दोन भावांमध्ये सुरू असलेलं युद्ध अखेर एका भावाला नमावलं गेलंय, शांत बसवलंय, डगआउट मध्ये पाठवलंय, पण त्या भावाचे साथीदार काही सोडत नाहीये. रोहन सानपला चौकार आलाय करांचा बॅटमधनं. नावात रन आहे. रन बनवण्याची ताकद या खेळाडूमध्ये देखील आहे. ब्लॅक स्क्रीनच्या समोरून उडवलाय. फिल्डर आले होते, त्यांनी पाहिलं होतं, पण त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल थेट ओलांडतोय सीमारेषा. इट्स अ बिग हिट. पायटा हॉटेल षटकार. मग दुसरं पूर्ण सेकंड ओव्हर. 10.00 सरासरीनं 20 धावा दाफलकावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. थोडी डगमगत अडथळत सुरुवात झाली, पण त्यानंतर मात्र आपण पाहतोय करांच्या बॅटमध्ये जसे रन आले दसकादम त्यानं दाखवला. रिक्वायर्ड रेट आता 14.00. 24 बॉल 56 धावांची गरज असलेल्या मॅचमध्ये रिक्वायर्ड रेट वाढेल जर तुम्ही चांगली बॅटिंग केली नाही तर. सानवी स्वरांश पॉवर हिटर, त्यांच्या विरोधामध्ये ओम पॉवर हिटर आपण पाहतोय. अगदी दोन बंधू एकमेकांच्या समोर. यावेळेस देखील आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटला चुंबन घेऊन चाललाय चेंडू. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये आपण परतोय. फलंदाज होतोय बाद आणि अगदी आपण ऍक्शन रिप्ले पाहूया. बॅटला स्पर्श करून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. विकेटचं पतन. या गोष्टी जितक्या सोप्या प्रेक्षकांना वाटतात किंवा त्या बघणाऱ्या व्ह्यूअरला वाटतात तितक्या सोप्या त्या गोष्टी नाही आहेत. पण त्या एका व्हिडिओ मागे किती मेहनत आहे ते एका व्हिडिओग्राफरला, फोटोग्राफरला किंवा त्या एडिटरला माहीत असतं. त्यामुळे एखाद्या खेळाडूला निस्वार्थपणे मोठं करण्यासाठी जेव्हा ते मेहनत करतात त्यांच्या मेहनतीला दाद तेव्हा मिळते जेव्हा त्यांच्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज जातात, लाईक जातात. पण जितकी सोपी व्हिडिओ बघणं आहे तितकं जर सोपं बनवणं असतं तर फार एडिटर आपल्यामध्ये असते. पण क्वचित अगदी आपण पाहिलं तर इंस्टाग्रामवरती सुप्रसिद्ध एडिटर्स आपण पाहतो.
ज्यामध्ये आम्ही आवर्जून उल्लेख करू आपल्यातीलच ब्रँड ऑफ रोहा स्पोर्ट्स आमचे हरा कोस्तेकर, व्हिडिओग्राफी दमदार त्याची आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना ओम सावंतला आपण पाहिलं. 2 वर्षापूर्वी जेव्हा रोहा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बऱ्याच खेळाडूंना या गोष्टी माहीत नव्हत्या, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओज आपले अपलोड करण्याच्या, त्यावेळेस तन्मय मायनं देखील भरपूर खेळाडूंच्या रील्स व्हायरल केल्या. त्यामुळे या एडिटर्सला मी नेहमी आवर्जून उल्लेख करतो या सर्वांचा की हॅट्स ऑफ टू यू. आणि आता सध्या मंथन मी बघतोय काय एडिट करतोय, जबरदस्त व्हिडिओ रोहा स्पोर्ट्ससाठी. म्हणजे क्वालिटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चर्चेत यायला वेळ लागत नाही, आणि ही क्वालिटी या सर्व एडिटर्सनी दिलेली आहे. हॅट्स ऑफ टू यू ऑल एडिटर्स. तुम्हाला सर्व एडिटर्सला सलाम आहे. पण या दरम्यान बघा मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका गड्याची कत्तल, आणि आता गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतोय गोलंदाज कल्पेश देखील सांगतो मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे गार केले गंमत मध्ये. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तीक्ष्ण धारदार आणि अटॅकिंग बाणा सध्याच्या घडीला कल्पेश करतोय. रोहा स्पोर्ट्सच्या प्रत्येक कॅमेरामॅनचं कौतुक आहे, कारण प्रचंड रखरखत्या उन्हामध्ये सध्या खेळाडूंना पडद्यावरती आणण्याचं ते कार्य करतात. आणि त्या कॅमेरामॅनच्या मेहनतीसाठी तरी रोहा स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच 20,000चा पल्ला आम्ही ओलांडणार आहोत. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 19,200हून अधिक सबस्क्रायबर झालेले आहेत. सो रिक्वेस्ट आहे आपल्याला ही स्पर्धा संपन्न होईपर्यंत आपली जबाबदारी आहे 20,000 पूर्ण करण्याची. अगदी जागेवर उभा राहिला फलंदाज, सोडून दिला अतिरिक्त धाव. काय कमालीची गोलंदाजी केली आहे, काय तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज कल्पेश लोखंडेनं. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना अचूक टप्पा आणि भेदक मारा त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि येस, विकेट हॅट्रिक देखील त्याने संपादित केले. फायफर कंप्लीट करता येईल का, तिसरा गोलंदाज ठरेल का या स्पर्धेत ते पाहायचं आहे. हलक्या हाताने खेळतोय, अगदी बचावात्मक. हे षटक कसं पूर्ण होईल त्याची वाट बघतायत फलंदाज. अगदी इतका दबाव तो त्याने गोलंदाजाने बनवलाय. मी यापूर्वी देखील सांगितलं, तब्बल आतापर्यंत 6 विकेट गमावल्यात सानवी, सारांश, पॉवर हिटर, पिंगळस या संघानं. पण अगदी त्यामधून 4 गड्यांची कत्तल एकट्या कल्पेश लोखंडेने केली आहे. कल्पेश गॅप मध्ये खेळलाय, फटका चांगलाय, नो चान्स फॉर एनी फिल्डर. इन टू द गॅप, वॅकंट एरिया शोधलाय, 4 धावा मिळतात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॉटेल R26 चौकार. चार धावा इथे मात्र आपण पाहतोय. 26 धावा फलकावरती सध्या. आता कठीण परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल पिंगळसई संघाची. विकट दयनीय अवस्था मैदानामध्ये. सॉफ्ट अँड ऑनसाइडला कॅच होता. येस, फलंदाज बाद आहे का हा प्रश्न विचारला आणि पंचांनी सहमती दर्शवली की काय. येस, डेफिनेटली बोल्ड आहे. एक्झॅक्टली येस, मला वाटलं पायचीसाठी अपील करतायत, पण ऍक्शन रिप्ले. हो, क्लीन बोल्ड, क्या बात आहे. 5 फॉर कंप्लीट केले. एकदा कल्पेश हातात बॉल घ्या आणि आमचे कॅमेरामॅन तुम्हाला कव्हर करते. जरा बॉल हातात घ्यायचं, दाखवायचं प्रेक्षकांना. क्या बात आहे, टाळ्या वाजवा एकदा. कल्पेश देखील मैदानाच्या आतमध्ये सांगतोय मोठमोठे गार केले गंमत मध्ये.
रोहन सानप आता आपल्याला पाहायला मिळतोय सेकंड स्पेल मध्ये येत असताना षटक क्रमांक 14 सांघिक वैयक्तिक दुसरं रोहन सानप बॉलिंग मार्कवर. बंधूंचा सामना एकमेकांच्या समोर, पण सध्याच्या घडीला मोठ्या बंधूचं पारडे जड झालंय. दो भाई दोनो तबाई, पण आता रोहन सानपनं जी तबाई जो हाहाकार माजवलाय आणि त्याला साथ दिली कल्पेश लोखंडेनं. काय धारदार गोलंदाजी, तीक्ष्ण अटॅकिंग बाणा त्या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता रोहन सानप 2 विकेट त्याने देखील मिळवल्यात. सीधे उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते. सरळ बॅटने जर धावा आलं नाही तर असं काहीतरी करावंच लागतं आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल मिळते. हॅरी जाधव मैदानाच्या आतमध्ये उलटे सुलटे फटके खेळण्यासाठी तो ओळखला जातो. बिहाइंड विकेट मोस्ट ऑफ द टाइम तो धावा बनवत असतो. यष्टांच्या मागे धावा बनवणं त्याला फार आवडतं आणि सध्या तोच प्रयत्न त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. हॅरी अगदी आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग इनवरती आता उभा आहे. स्ट्रायकिंग इनवरती दीपेश तयार. ऑन साइडला लॉप केलाय. बेधुंद करणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. वाराच्या लाटांवरती होऊन स्वार चेंडू चाललाय. मिड विकेट सीमा पार ठोकलाय. पायटा हॉटेल 6. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, क्विज सोडून बाहेर आला होता. विकेट किपर दूर आहेत त्यामुळे बचावले गेले फलंदाज. बघा एक्झॅक्टली काय घडलं. स्टेप आउट करून खेळायचा होता. जवळपास 6व्या स्टंपवरती बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दूर ठेवलाय. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सफल राहिला. मॉडर्न डे क्रिकेट आहे. वाईड यॉर्कर, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन बॉल जे बाहेरच्या दिशेने जास्त वाईड लाईन पकडून गोलंदाजी करणं आवडतं गोलंदाजांना. यावेळेस स्लॉटमध्ये आला नाही. ऑन साईडला बॅट स्विंग जोरदार झाला होता. फार जोराने बॅट स्विंग केली होती पण तो संपर्क आपल्याला पाहायला नाही मिळाला. क्या बात आहे. मोस्ट वेलकम. अगदी आपण पाहिलं तर या परिसरातील म्हणजे आपल्या रोहा तालुक्यातील खेळाडूंना सोशल मीडियावरती ओळख मिळवून देण्यासाठी एडिटर्स धडपड करतात. मी सांगितलं यापूर्वी, पण या बॉलनंतर होईल चर्चा. मिस्टर आमिंगो दावेमध्ये कॅच घेतली तर त्या खेळाडूंना ओळख मिळवून देण्यासाठी आपण पाहिलं तर सुरुवातीला तन्मय माळी, त्यानंतर हर्या कोस्तेकर आणि आज मात्र आपण पाहतोय मंथन प्रचंड मेहनत घेतोय. म्हणजे खरं तर या खेळाडूंना सोशल मीडियावरती इतक्या लाईक्स आणि व्ह्यूज मिळतात ते पडद्यावरचे कलाकार. पडद्या मागे जे मेहनत घेतात ते सर्व कलाकार आपण पाहतोय. स्वागत आहे आपलं देखील. अगदी मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये आकाश कडव माहिती टाकतात त्याचं देखील कौतुक आहे. आणि खरंच हे सगळे रील स्टार बनवण्यामागे, हे एडिटर बनवण्यामागे कोणाची मेहनत असेल तर आमचे बंधू आकाश कडव, त्यांनी हे सगळे हिरे शोधून काढलेले आहेत. आणि मुख्य हिरा शोधला तो आमच्या तेजस नरेनेच. आकाश कडवला कोणी शोधलं तर तेजस नरे, म्हणजे मास्टर माइंड, मुख्य सूत्रसंचालक तेजस नरे. हिरा शोधला पण त्याला शेप कोणी दिला? योगेश गंबे यांनी. येस. चला ही कॉन्ट्रोवर्सी आपण थोडी नंतर करूया. हा वादविवाद जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 14 दरम्यान पूर्ण झाला. अशी मजाक चालत राहील. आज महत्त्वपूर्ण दिवस देखील आहे. 4 षटकाचा खेळ संपला. 34 करायच्यात. 12 बॉल 42 करायच्यात. आणि ग्रामस्थ गोरेगावच्या चषकामध्ये स्पर्धा मी पाहिली होती जी बदलापूरच्या क्रीडांगणावरती 12 बॉल 42ची गरज होती. त्या चेस केल्या आणि त्याच संघाने 12 बॉल 42 पुढच्याच मॅचमध्ये 12 बॉल 40 खर्च देखील केल्या. त्यामुळे 12 बॉल 42 बनतात का त्या मॅचमध्ये ते पाहायचं आहे. पहिल्या 24 मध्ये बनल्यात फक्त 34. आता पुढच्या 12 मध्ये बनवायच्यात 42. 8 विकेट तब्बल इथे गमावलेले आहेत. बॉलिंग मार्कवरती महेश शिंदे. या संपूर्ण डावामध्ये, या संपूर्ण मॅचमध्ये गोलंदाजांचा भरभक्कम आपल्याला बोलबाला पाहायला मिळाला.
येस, षटक क्रमांक 5 प्रगती पथावरती असताना तेजस आता नरेला अगदी आपण पाहतोय टॉप 12 मध्ये क्वालिफाय झालेला आहे, त्यामुळे तो एक वेगळा ग्लो त्याच्या चेहऱ्यावरती आपण पाहतोय. रिलॅक्स झाले आता. कालपासून थोडं टेन्शन पण होतं की काय होईल काय नाही, पण जशी मॅच झाली तर एकदम रिलॅक्स मोडमध्ये गेला. समोर खेळला डीपमध्ये फिल्डर सिंगल मिळेल. आता ती मजा राहिली नाही त्या मॅचमध्ये, ती चुरस राहिली नाही. एकतर्फा सामना बघायला प्रेक्षकांनाही आवडत नाही, त्यामुळे बरेचसे प्रेक्षक आता रोहा तालुका प्रीमियर लीगच्या रोहा स्पोर्ट्सच्या पेजला थोडं स्क्रोल करतायच. आता सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, कारण आपल्या भूमिपुत्रांचं आपल्या हक्काचं पेज आहे. आजपासून गुड्ड्याने कटआउट टाकले आय थिंक की रील्सची स्पर्धा आहे, त्यामुळे बरेच एडिटर्स इथे येत आहेत आणि सगळे तर शूट करतायत सगळे चारी बाजूंनी. म्हणजे प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. ही संकल्पना फार चांगली आणली की आपली स्पर्धा सोशल मीडियावरती चर्चेत येईल. ऑलरेडी RTPLची भरमसाठ चर्चा झाली, त्याबद्दल ते मात्र शंका नाही. पण आता ही जी नवीन कन्सेप्ट आणली आहे रील्स स्पर्धाची, त्यामध्ये आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल, सगळेजण काही ना काही शूट करतायत. कोणी खेळाडूला शूट करतंय, कोणी स्पर्धेचं कटआउटच, तर कोणी अगदी ट्रॉफी शूट करतंय. प्रत्येकजण काही ना काही शूटिंग करते आता, आणि ती स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये ती धडपड झाली आहे. प्रियेश पवार तुम्हाला आता आमचे तेजस नरे शोधतायत, मग एडिटर शोधतायत कंटेंट, आणि आता तेजस नरे शोधतायत प्रियेश पवारला. या जरा. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एका फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. मला आता असं वाटतं की ऑल आऊट येस होऊ शकतात, कारण आता शेवटची जोडी क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळेल. 9 विकेट गमावलेल्या आहेत आणि धावसंख्या धावा फलकावरती अवघ्या 39. आपल्याकडे बराच वेळ आहे, मॅच देखील एकतर्फा झाले म्हणून या सगळ्या चर्चा आपण करत आहोत. अन्यथा आपण मॅच सोडून कधी जात नाही. पण विलास मामा बघा, प्रत्येक गोष्ट अगदी आमचे ग्राउंडला क्लीन ठेवण्यामागे त्याची मेहनत आहे. त्यासोबत विशाल असतील, आमचे रोशन शेट पैर असतील, प्रत्येकाचा नामोल्लेख होईल, कारण प्रत्येकावरती ती जबाबदारी आहे. खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतो, डीपमध्ये कव्हर आहे. पंचांची त्रिमूर्ती 99.99% ॲक्युरेट डिसिजन त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्रिवेणी संगम पंचांचा. आणि अगदी आपण पाहिलं तर मी उल्लेख केला यापूर्वी की या सगळ्या एडिटर्स मागे भक्कमपणे उभा राहिला आकाश कडव, पण आकाश कडवच्या मागे देखील कोणीतरी उभा होता. अगदी ज्याने अगदी लहान मुलाला आई जसं शिकवलं जातं तसं एडिटिंगमधलं आई शिकवला. सोहन पवार फ्रॉम रत्नागिरी, सोहन बोरकर फ्रॉम रत्नागिरी. खरं तर रत्नागिरीहून आमच्या आकाश कडवला त्यांनी एडिटिंगचे धडे दिले, अपडेटिंगचे धडे दिले की अपडेट कसं करावं, एडिट कसं करावं. आणि तिथून आकाश कडवने कुठेही मागे पाहिलं नाही. मग योगेश गंभेची साथ मिळाली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज अखंड महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेली वाहिनी. आणि रोहा तालुक्याने जो विश्वास दाखवला, खरं तर योगेश गंभे आणि रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं मी संपूर्ण क्रिकेटप्रेमी मित्रपरिवाराचा आभार व्यक्त करेन, कारण त्यांनी तो विश्वास ठेवला. आपल्याकडे फक्त 2000 सबस्क्रायबर होते, आपल्याकडे ती विल पॉवर नव्हती, पण फक्त आपण त्यांच्या विश्वासामुळे ही लाईव्ह सुरू केली. आणि आज अगदी आपण एक रोपटं लावलं होतं छोटंसं, त्याचा आज वटवृक्ष झालेलं आहे असं मी म्हणेन. RTPL सीझन 2 पासून खरं तर या सर्व आयोजकांनी म्हणजे संपूर्ण क्रिकेटप्रेमी मित्र परिवार रोहाने भक्कमपणे रोहा स्पोर्ट्सच्या मागे उभे राहिले, आणि त्यामुळे आज ही वाहिनी तुमच्या सगळ्यांच्या सेवेत इतकं चांगलं कार्य करते. त्यामुळे प्रथमतः रोहा स्पोर्ट्सच्या वतीनं मी सगळ्या क्रिकेटप्रेमींचा आभार व्यक्त करेन. दरम्यान ऑल आऊट झालेले आहे. सीझन 2 पासून दाखवलेला विश्वास सीझन 3 मध्ये दाखवलेला विश्वास आणि आज सफल ठरला. ऑल आऊट झाला, सामना संपला, मॅच फिनिश. एकतर्फा सामना अगदी झाला. अशा एकतर्फा मॅचेस पाहायला बऱ्याच प्रेक्षकांना आवडत नाही, पण यापुढचा सामना इंटरेस्टिंग होईल, प्रेक्षकांना नक्कीच पाहायला आवडेल. चला सामनावीराकडे आपण लगेच बोलतोय. मॅच समरी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. कोण असेल सामनावीर या प्रश्नाचं उत्तर नो डाऊट, कारण फायफर ज्याने कंप्लीट केली, विकेट हॅट्रिक संपादित केली या मॅचमध्ये. कल्पेश लोखंडे ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.